नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच आपण वेगवेगळ्या विषयाची माहिती घेत असतो आणि ती माहिती आपल्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगी असते. कधी मनोरंजक असते, तर कधी इतिहासासारखी असते जी महत्त्वाची आहे, तर कधी अवकाश ज्ञान आणि विज्ञान याला वाहिलेली असते. मंडळी, भारतीयांना अभिमान वाटावा आणि नाही जगालाच अभिमान वाटावा अशा एका महिलेबद्दलची माहिती आम्हाला द्यावी असं भारत रावण सोनकांबळे यांनी आपणाला विनंती केली होती. त्यानुसार आता आपण जगाला आश्चर्य वाटणाऱ्या, जगाला अभिमान वाटणाऱ्या आणि भारतालाही अभिमान वाटणाऱ्या एका महिलेची माहिती आपण देत आहोत. या आहेत सुनीता विल्यम्स. या भारतीय वंशाच्या आणि प्रसिद्ध आणि यशस्वी अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांनी अंतराळ संशोधनात अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती अशी आहे की त्यांचं पूर्ण नाव हे सुनीता लिन विल्यम्स, माहेरचे नाव आडनाव जे आहे त्यांचं ते पंड्या आहे. त्यांचा जन्म झाला आहे 19 सप्टेंबर 1965, जो ओहायो अमेरिका या ठिकाणी. तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील डॉक्टर दीपक पंड्या हे भारतीय, जे गुजरातमधून होते, आणि आई उर्सुलिन बोनी पंड्या या स्लोव्हेनियन वंशाच्या आहेत. शिक्षण आणि कारकिर्दीबद्दल विचार करता त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमीतून पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मास्टर ऑफ सायन्स त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर अंतराळवीर होण्यापूर्वी त्या अमेरिकन नौदलात हेलिकॉप्टर पायलट होत्या. त्यांनी 30पेक्षा जास्त प्रकारच्या विमानांवर 3000 तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण केलेले आहे. 1998मध्ये त्यांनी नासाद्वारे अंतराळवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. महत्त्वाच्या वीरांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. खास करून ते आता सर्वश्रेष्ठ सुद्धा ठरतील अशा पद्धतीनं आहे. त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या मोहिमा आपण आता या ठिकाणी पाहतो आहोत. सुनीता विल्यम यांनी एकूण 3 वेळा अंतराळात प्रवास केला आहे. पहिली मोहीम त्यांची 2006 साली झाली. डिस्कवरी यानातून त्यांनी पहिल्यांदा अंतराळात झेप घेतली. या मोहिमेत त्यांनी 192 दिवस वास्तव्य केलेले आहे. दुसरी मोहीम 2012 रोजी या वर्षात झाली आणि सोयुज यानातून त्यांनी प्रवास केला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या, ज्याला ISS म्हणतात, कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर तिसरी मोहीम त्यांनी जी केली ती तिसरी मोहीम आहे 2024 ते 25 या काळातली. 5 जून 2024 रोजी त्यांनी बोईंग स्टारलायनर असं ज्याचं नाव आहे त्या यानाच्या पहिल्या मानवी चाचणी मोहिमेतून उड्डाण त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अवकाशामध्ये अंतराळातला मुक्काम वाढला आणि त्या 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप पोहोचलेल्या आहेत. प्रमुख त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांची जर उपलब्धी बघितली आपण, तर त्यांनी 27 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर सुनीता विल्यम्स यांनी 27 डिसेंबर 2025 रोजी नासामधून अधिकृतपणे निवृत्त झालेले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 6 ते 8 दिवस अंतराळात व्यतीत केलेले आहेत. स्पेसवॉक करताना त्यांनी 9 वेळा स्पेसवॉक म्हणजे अंतराळात चालणं केलं असून एकूण 62 तास 6 मिनिटे इतका वेळ अंतराळ यानाबाहेर काम केले आहे. महिलांमध्ये हा सर्वात मोठा विक्रम समजला जातो. अंतराळातील मॅरेथॉन. अंतराळात राहून मॅरेथॉन 42.2 किलोमीटर धावणाऱ्या या जगातील पहिल्या व्यक्ती आहेत. त्यांनी ट्रेडमिलवर ही धाव पूर्ण केली आहे. एकंदरीत पाहता सुनीता विल्यम्स सारख्या एका महिलेनं, जी भारतीय वंशाची आहे, तिनं उच्चतम शिक्षण घेऊन जगात जे कुणी काही केले नाही ते करण्याचा अट्टास धरला आणि आधीपासूनच विमान आणि अंतराळयान यामध्ये तिला जी उत्सुकता होती त्यामध्ये जगातलं सर्वात मोठं काम केलं. याचा सर्व भारतीयांना सुद्धा अभिमान आहे. अर्थात तो जगाला सुद्धा असणार आहे. मंडळी, अशी वेगवेगळी आणि मनोरंजक माहिती पाहण्यासाठी आमची विनंती असणार आहे, आपण कृपया आपल्या आवडत्या अशा खास सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि चांगले व्हिडिओ शेअरसुद्धा करा. चला तर मंडळी, आजचा विषय या ठिकाणी थांबूया. महिलासुद्धा खऱ्या अर्थानं जागतिक कीर्तिमान होऊ शकतात. त्यामुळं तुमचा आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या मुली,
आपल्या आई बहिणी आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी उत्तम असला पाहिजे, त्यांना सहकार्य देणारा असला पाहिजे आणि त्यांना यशस्वी करता येईल एवढी संधी देणारा असला पाहिजे. आजच्या दिवशी आपण एवढंच शिकूया. धन्यवाद.